आपल्याला आपल्या घरच्याने काम सांगितलं आहे आणि ते काम महत्त्वाचा अभ्यास करायचा आहे आणि आपण अभ्यास खरंच करतो आहे का हे घरचे आपल्याला तपासत नसतील, विचारत नसतील तर आपण खरंच काम करण्याची, अभ्यास करण्याची शक्यता नसते. म्हणजे आपल्या घरचे आपल्यावर लक्ष ठेवतात. विरोधी पक्ष म्हणून मोठा भाऊ, मोठी बहीण, कधी वडील प्रश्न विचारतात म्हणून आपण अभ्यास करतो. म्हणजेच काय, प्रश्न विचारला पाहिजे आणि आपला घरी विरोधी पक्ष नेता असला पाहिजे. अगदी तसंच कोणत्याही ठिकाणी विरोधी पक्ष असणं अत्यावश्यक आहे. याबद्दल संविधान सभेमध्ये बाबासाहेब आंबेडकर बोलत होते की विरोधी पक्ष नेता म्हणजे काय असतो तर घटनेचा नैतिक संरक्षक असतो. तर पंडित जवाहरलाल नेहरू म्हणतात की विरोधी पक्ष नेता म्हणजे लोकशाहीचा प्राणवायू आहे. तर त्याच वेळेला राजेंद्र प्रसाद म्हणतात की विरोधी पक्ष नेता म्हणजे संसदेतला खरा संवादक आहे, खरा समन्वयक आहे, संघर्षण आहे. आणि म्हणून संसदेमध्ये चर्चा होणं हे उत्तम करण्यासाठी विरोधी पक्ष असावा लागतो. जर विरोधी पक्ष नसेल तर हे संसद एकांगी सभागृह बनेल आहे. आणि यासाठीच जरी घटनेनं विरोधी पक्ष नेता असं स्वीकार केलेलं नाही प्रत्यक्षात, तरी घटनेनं अप्रत्यक्षपणे विरोधी पक्ष नेता स्वीकारलंय असं के.एम. मुन्शी म्हणतात. आणि म्हणून संसदेमध्ये आपल्या बजेटवर चर्चा होते, वेगवेगळ्या बिलावर चर्चा होते आणि वेगवेगळ्या माध्यमातून नियंत्रण ठेवलं जातं, कपात प्रस्ताव मांडले जातात. हे कशासाठी आहे तर हे घटनात्मक बाजूचं आहे. अप्रत्यक्ष घटनाकाराने विरोधी पक्ष नेता स्वीकार केलेला आहे. आणि म्हणूनच लोकशाही आणि लोकशाहीतील सरकार योग्य उत्तमरित्या टिकवायचं आहे तर आपल्या सर्वांना विरोधी पक्ष नेता निवडणं असणं अत्यावश्यक आहे हे लक्षात ठेवावं. आणि आत्ता महाराष्ट्रामध्ये आपण अनेक ठिकाणी विरोधी पक्ष नसल्याची भूमिका पाहायला मिळते.